आणि वळूया आता राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांकडे। बातमी पुण्याची आहे। पुण्यात 2 दहशतवादी हल्ले झाले, त्यानंतर सीसीटीव्ही बसवण्याच्या घोषणा मंत्र्यांपासून आयुक्तांपर्यंत सगळ्यांनीच केल्या, मात्र नंतर त्या हवेतच विरल्या। शेवटी यावर उपाय म्हणून पुणेकरांनी शक्कल लढवली आणि तयार झाली पहिली सोलार सीसीटीव्ही कार। ही आहे सोलार सीसीटीव्ही कार। पुण्यातल्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणारी ही कार आहे। वर्दळ असलेल्या कोणत्याही चौकात कोणाचाही चेहरा या कारपासून लपू शकत नाही, कारण ही आहे पहिली सोलार सीसीटीव्ही कार। कारचे निर्माते आयुब खान पठाण यांनीच हा दावा केलाय। या कारच्या टपावर 4ही दिशांना नजर ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। एका बॅटरीवर चार्ज होतात। जी बॅटरी सोलार पॅनलवर चार्ज होते। गाडी ड्रायव्हर सीट समोर असलेल्या डिजिटल मिररमध्ये प्रत्येक कॅमेऱ्याचे दृश्य दिसतात। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर कमी प्रतीच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे पठाण व्यथित झाले आणि त्यांनी या कारची निर्मिती केली। डॉक्टर दाभोलकरांची हत्या झाली तेव्हापासून आमचं सर्वांचं मन दुखित होतं आणि काहीतरी सिक्युरिटीसाठी आपल्याला काय करता येईल। आणि परत बलात्कार होतात, साखळी चोर होतात, गुन्हेगारी वाढलेली भरपूर, दहशतवादी बॉम्ब लोक ठेवतात। आता ही आपली गाडी म्हणून त्या विषयी कल्पना अशी केली आपण आपल्या शेजारी कोणी पिशवीत बॉम्ब वगैरे ठेवला काय ठेवला तर ते आपल्याला अलर्ट होण्यासाठी आपण नागरिकांनीच अलर्ट होणार हो याच्या हिशोबाने आपण ते बनवतो। ही कार अनेक प्रकारे वापरता येईल। रस्त्यावरून जाताना ही कार चोरीकडे लक्ष ठेवेल। मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये सर्व्हेलन्स कायम नसतो, त्या ठिकाणी फक्त कार्यक्रमापुरती नुसती उभी ठेवली तरीही ती गर्दीवर लक्ष ठेवेल। गणपती विसर्जन निवडणुकीच्या वेळीही या कारचा उपयोग करता येईल। या कारला सोलार पॅनल असल्यानं इंधनाचा अपव्ययही होणार नाही। पुण्यातला सीसीटीव्ही प्रश्न आजवर अनेकदा चर्चेला येतो, मात्र त्याबाबत ठोस पावलं उचलण्यात आलेली नाही। मात्र आयुब पठाण यांनी कारची निर्मिती करून या ढिसाळ व्यवस्थेला उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय। अशा कार आणखी प्रमाणात आल्या तर कोणत्याही पोकळ आश्वासनांची गरज होणार नाही हे नक्की। अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, पुणे। आणि वळूया ठाण्याच्या बातमीकडे।